माझ्या हाती एक अणुबॉम्ब लागलाय, अशी एक गोष्ट जी ओपन झाली तर हर्षवर्धनच काय, त्याचं अख्खं खानदान बेचिराख होऊन जाईल. प्रियांका आली होती. काल फोन आला होता मामाचा. कुणाचा? मामाचा. दादांचा एक निरोप आहे तुमच्यासाठी. तुम्हाला जी 40 दिवसांची मुदत दिलेली होती ती आता वाढवून आम्ही 53 दिवसांची केली. नमस्ते मॅडम. नमस्ते. मी PSI नेहा मोहिते. माझं चंद्रपूरहून इथे पोस्टिंग झालंय. आजपासून मी इथला चार्ज घेते. येस मॅडम. हेडक्वार्टरहून तसा आम्हाला फोन होताच. मी बारगे, म्हणजे माझं नाव आहे SK बारगे. तुम्ही नुसतं बारगे म्हणला ना तरी चालेल. बरं बारगे, येस मॅडम. मला इथल्या सगळ्या डिटेल्स द्या, म्हणजे वर्षभरातल्या FIR आणि गुन्हेगारांची आणि संशयितांची यादी. येस मॅडम. आणि हो, एक लक्षात ठेवा, मी माझ्या कामाच्या बाबतीत फार स्ट्रिक्ट आणि पर्टिक्युलर आहे. तेव्हा माझ्या पोलीस स्टेशनमधल्या प्रत्येकाकडून मला तशाच कामाची अपेक्षा आहे. येस मॅडम. त्याची तुम्ही काही काळजी करू नका. आम्ही तुम्ही सांगाल तसंच वागू. ड्युटी ऑफिसरची ऑर्डर फॉलो करणं हे आमचं कर्तव्यच आहे ना. दॅट्स गुड. बरं, इथला क्राईम रेकॉर्ड कसा आहे? तसा थंडच आहे. म्हणजे काय, थंड हवेचं ठिकाण आहे ना, तेव्हा क्राईम पण जरा थंडच आहे. गेली 30 वर्ष मी इथं नोकरी करतोय बघा, पण क्राईम लई कमीच बघा. लोक इथं एन्जॉय करायला, म्हणजे मौज मजा करायला येतात आणि निघून जातात. इथले लोक पण तसे लई चांगले आहेत बघा. 10 वर्षात एखादा गुन्हा घडला तर घडला, नाही तर नाही. सगळं कसं सुरळीत चाललंय बघा. नमस्कार मॅडम. आज सकाळी माल रोडच्या सोन्याच्या दुकानावर दरोडा पडला आणि 10 लाखाचा अवैध लुटला गेला. नाही नाही, त्याचं काय मॅडम. काही बोलू नका, निघायची तयारी करा. येस मॅडम. सर. हां उदापुरे, कसं काय चाललंय साईटवर काम? एकदम फर्स्ट क्लास सर. गुड. या स्पीडनी जर काम सुरू राहिलं ना तर मुदतीच्या आधीच आपण आपलं काम पूर्ण करू. गुड. जर काही प्रॉब्लेम्स झाले नाहीत तर सॉरी सर. उदापुरे, आधीच काही कमी प्रॉब्लेम्स आहेत का आपल्याला? जरा शुभ बोला. येस सर. निघा. सर, काय आता? हे शारदा मॅडमनी सकाळी तुमच्यासाठी पाठवले. काय? माहीत नाही सर. घ्या नाही घ्या, वाचा. नाही नाही सर. नाही नाही, घ्या उदापुरे, वाचा वाचा नाही. वाचा वाचा वाचा. हॅलो. हर्षवर्धन. मला वाटलंच तुमचा फोन येईल म्हणून. ग्रीटिंग मिळालं? हो मिळाला, पण अर्थ नाही कळला. तुम्हाला काल खूप टेन्शनमध्ये बघितलं. पहिल्यांदा.
वाटलं की जाणून घ्यावं की असं काय आहे ज्यामुळे तुमच्यासारखा खंबीर माणूस सुद्धा कधी कधी खचून जातो. काल जाताना माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दिलं नाही तुम्ही. ते उत्तर ऐकायचंय मला. उत्तर देणार आहे मी तुम्हाला नक्कीच, पण असं फोनवर नाही, प्रत्यक्ष भेटू. ओके. आणि थँक्स अ लॉट या ग्रीटिंग बद्दल. ओके, मी वाट बघीन तुमची. बाय. या मामा, मामा या ठेवा बॅग. हे आपलं घर. मोगरा, अगे मोगरा, आता येईल ती मोगरा. ये आली. तुझे मामा आलेत. मोगरे, अगं किती दिवसांनी दिसतेस ग. अगं अशी काय बघतेस? मला ओळखलं नाहीस? मी तुझा मामा, गजा मामा. गजा मामा? बरोबर आहे ग. आता तू इकडे येऊन मुंबईची झालीस, आता कशी ओळखणार तू मला? मोठी झालीस, आता तुझ्या या गरीब मामाला तू कशी ओळखणार मोगरे? बरोबर आहे नरसेराव, मलाच इथे यायला नको होत. मी जातो परत. मी निघालो आल्या पावली परत. ओ मामा, मामा, अहो आत्ता आले, आत्ता निघाले, असं काय करतायत? थांबा ना. नाही मी जातो. नाही मामा थांबा. मला गेला पाहिजे. हो मामा थांबा, जाऊ नका. काय म्हणालीस? जाऊ नका. नाही, त्याच्या आधी काय म्हणालीस? मामा थांबा. मामा म्हणाली. मोगरा मला मामा म्हणाली. मला माहित होतं ग, तू मला ओळखणारच नाहीस. मामा, असं होऊच शकत नाही. माझी मोगरा मला विसरूच शकत नाही. आता मी नाही जाणार. मी इथेच राहणार. नाही जाणार मी. अगं अगं असं काय बघत उभी राहिलीयस? हा, काय काय अंदाज आहे का कुठून आलेत ते? पाया पड त्यांच्या. नाही, पडू द्या, पाया पडू द्या. सुखी रहा, अखंड सौभाग्यवती भव. तुझी आम्ही सारखी आठवण काढत असतो. मी, तुझी मामी. मग मामीला का नाही आणलं? मामी गेली. मामी माहेरी गेली म्हणून मी एकटाच आलो. बरं, तुम्ही बसा, मी चहा टाकते. टाक चहा टाक. गेली ती गेली. मग मी जरा फ्रेश होऊन येतो. माझी रूम, बाथरूम दाखवतो ना तुला, चल. माझी बॅग मी घेतो. वहिनी, दादांचं आणि प्रियंकाचं नेमकं काय बिनसलंय? मला माहित नाही, पण त्या दिवशी आली होती तेव्हा चांगलं बोलली माझ्याशी ती. हर्षदा, तू अजून तिला पूर्णपणे ओळखलेलं नाहीयेस. ओठावर एक आणि पोटात एक असं आहे तिचं. म्हणून तर वहिनी, मला आणखीन जाणून घ्यायचंय तिच्याबद्दल. तुला माहित असेल ना? तू तिच्याबद्दल जाणून घेतलंच पाहिजेस. इतकी ती महत्वाची नाहीये. आणि मला तिच्याविषयी एवढंच माहिती आहे की चांगल्या माणसानी तिच्यापासून 4 हात दूर राहावं. पण हर्षदा प्लीज, मला या विषयावर बोलायचं नाहीये आणि पुन्हा हा विषय माझ्यासमोर काढू नकोस.
शार्दूल इथे 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 बस. शार्दूल मला ओळखलंस? प्रियंका. प्रियंका प्रियंका हा प्रियंका मी अच्छा खरं हर्ष मी प्रियंका तुझी मैत्रीण. प्रियंका हर्षा 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 प्रियंका तुला हे बघ तुला तुला मी आठवते का मी मला प्रियंका हर्षा अरे तुला कळतंय का मी काय बोलते ते. प्रियंका हर्षा सॉरी. प्रियंका प्रियंका हर्षा प्रियंका हर्षा मला वाटतं हा ठार वेडा झालाय. हर्षा हर्षा मला काहीही आठवत नाहीये. शिट. म्हणजे याचा मला काहीच उपयोग होणार नाही. कारण पागल झालेल्या घोड्याच्या जोरावर रेस जिंकता येत नाही. आधी या घोड्याला माणसात आणावं लागणार, तरच पुढचा खेळ खेळता येईल. मोगरे अगं ये मोगरे. आले आले. अगं ये पटकन बाहेर आहे ना. अगं काय करत होती? स्वयंपाकाची तयारी. बस 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 हे घे. हे काय? अगं साडी आणली आहे तुझ्यासाठी. बघ बघ. नंतर बघू, आता स्वयंपाक करते ना. अगं असं कसं? मी तुझ्यासाठी प्रेमाने आणली की नाही? मग ती तुला आवडली की नाही हे मला कसं कळणार? बघ बघ उघडून बघ. छान आहे एकदम. पंजाबी ड्रेस. तुम्ही तर म्हणाला होता साडी आणली म्हणून. घोळ 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 दुकानदाराने घोळ घातला. कसं आहे, ज्या दुकानात मी तुझ्यासाठी साडी आणायला गेलो होतो ना, त्याच दुकानात एक मुलगी पंजाबी ड्रेस विकत घ्यायला आली होती. बरोबर दुकानदाराने डाव साधला. त्याने काय केलं, तिचा ड्रेस मला दिला आणि तुझ्यासाठी मी जी साडी आणायला गेलो होतो ना, ती नेमकी तिला दिली. घोळ घातला दुकानदारानं. पण मी प्रेमाने आणलाय. ठेव ना तुला. पण मी पंजाबी ड्रेस घालत नाही. हो, काय करणार. खरंच खूप प्रेमाने गेलो होतो ग मी आणायला. पण माझं ना नेहमी असंच होतं. माझं नशीबच फुटकं आहे माझं. पण तू नको वाईट वाटून घेऊस. मी आणीन ना, बदलून आणीन ना मी. मामा एवढं वाईट वाटून नका घेऊ. तुम्ही एवढे प्रेमाने आणलाय ना, मग असू दे माझ्याकडेच. ठेवते मी तो. ठीक आहे. अच्छा तुम्ही बसा, मी पटकन स्वयंपाक करून येते. फंटास्टिक. खरं सांगू का, मी आधी कॉफी खूप कमी प्यायचो. तुम्हाला जेव्हापासून भेटलो ना, तेव्हापासून माझं कॉफी पिणं वाढलं. हा, पण अर्थात तुमच्याच हातची कॉफी प्यायला आवडतं मला. कदाचित तुमच्या हातात जादू आहे काहीतरी म्हणून. का? तुमच्या घरी तुमची बायको कॉफी करत नाही? बायको करते ना, पण तुमच्यासारखी नाही. तुम्ही मला काहीतरी सांगणार होता. कशाबद्दल? तुमच्या मिसेस बद्दल. खरं तर तिच्यात सांगण्यासारखं काहीच नाही. अगदी चार चौघींसारखी आहे ती. म्हणजे अगदी टिपिकल. म्हणजे? जाऊ दे ना, तो विषय आत्ता कशाला काढायचा आपण. नाही, पण असं काय झालंय की तुम्हाला तुमच्या बायकोविषयी काहीच बोलायचं नाहीये? म्हणजे तुम्हाला अगदी ऐकायचंच आहे तर? हो. काय आहे की मला समजून नाही घेऊ शकत ती. म्हणजे नवरा बायको होता मी. नवरा बायकोचं नातं हे फक्त घर चालवण्यापुरतं आणि
मुलांना जन्म देणे इतकंच नसतं ना. घरात गेलो की सतत कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीवरनं कटकट, भांडणं, कधी एकमेकांना समजून घेणं नाही, कधी कधी एकमेकांवर प्रेम करणं नाही. पटतंय ना तुम्हाला माझं म्हणणं? तुम्ही म्हणताय ते पटतंय मला. पण माझ्या बायकोला पटत नाहीये ना. पटण्यासाठी आधी तिला ते कळायला हवं म्हणा. मग तुम्ही त्यांना समजावून का नाही सांगत? तुम्हाला काय वाटतं? मी तसा प्रयत्न कधी केला नसेल? खरं सांगू का, बोलू नये पण तिला कुठे घेऊन जायची सुद्धा लाज वाटते मला. उगाच कुणाला काही बोलून बसली तर असं सतत टेन्शन असतं मला. आणि आणि आपण थांबूया हा विषय प्लीज. सॉरी, मी उगाचच हा विषय काढला. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. मी हा विषय पुन्हा नाही काढणार. सॉरी. नाही, थँक्स. खरं सांगायचं तर इतक्या आत्मीयतेने आजपर्यंत माझ्याशी कोणी बोललं नव्हतं आणि मीही बोललो नव्हतो कोणाशी. पण आज तुमच्याशी बोलून खरंच खूप बरं वाटलं. बाय. भाऊजी, काय झालं? तुम्ही कसला विचार करता एवढा? उमा, जगात एकाच चेहऱ्याच्या दोन व्यक्ती असू शकतात. एकमेकाशी काही संबंध नसलेल्या दोन वेगवेगळ्या घरात एकसारख्या दिसणाऱ्या एकाच वयाच्या दोन मुली असू शकतात. काहीच कळत नाही. भाऊजी, तुम्ही हा विचार का करताय? मी मगाशी मोगराला फोन केला होता. बोललो तिच्याशी. क्षणभर वाटलं की मी अंतराशीच बोलतोय. पण एक मिनिटच. दुसऱ्याच क्षणी मला लक्षात आलं की ती अंतरा आहे हा माझा भ्रम आहे. पण कशावरून? तिचा मामा येतोय तिला भेटायला असं म्हणाली ती. मामा आहे म्हणजे ती मोगराच आहे, आपली अंतरा नाही. आशेचा एक किरण दिसला होता, पण अस्तित्वाच्या ढगाआड तोही लपून गेला.
माझ्या अंतराला मी भेटू शकेन की नाही या जन्मात कुणास ठाऊक.